आतून जरा बाहेर आला तर बरं होईल, बरोबर आहे ना? नाहीतर नंतर बोलतील बाई काय बोलून गेल्या, काही ऐकायला आलेलं नाही. म्हणून आधीच सांगते, बुवा बाहेर या आणि माझी गवळण ऐका. गवळण अगदी शास्त्रात आहे, म्हणजे जी बुवांना लागेल सुद्धा आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि गवळण शास्त्रात सुद्धा आहे. आधी मला सांगा, गवळण हटके झाली पाहिजे की नाही? आणखीन जरा मोठ्याने, गवळण हटके झाली पाहिजे ना? घ्यायची. म्हणून बघा काय म्हणायचंय, त्या यमुनेच्या काठावर डाव मांडलेला होता, सवंगड्यांसोबत कान्हा एक असा रमलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला, तो असा एक बहाना होता. म्हणून काय म्हणायचं बघा, तो 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 इमान घेऊन उडते आकाशान. वा, आता त्याच विमानात तुम्हाला पाठवते की नाही बघा. म्हणून काय म्हणायचं बघा, लगेच गवळणीला सुरुवात करते. तो 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 कान्हा. कान्हा माहिती आहे ना सगळ्यांना? तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. पुढे बोलू ना. आता बुवांचं नाव काय आहे? विशाल निक. म्हणून बघा नीट लक्ष असू द्या. दिसला विशाल तो, पटवून नंतर देणार आहे पण आधी ऐका. दिसला विशाल तो लांबना, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. ऐकायला आलं? वरती ऐकायला आलं? म्हणून बघा काय म्हणायचंय, तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. आधी पटवून देते बघा. तो श्रीकृष्ण हा सवंगड्यांसोबत त्या यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो. आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहिती आहे ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याचंच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो. तर काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना. आता विशाल विशाल दिसला. विशाल म्हणजे काय, तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहित नसेल, विशाल म्हणजे मोठा. तो कालिया नाग किती मोठा होता. म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. आता श्याम म्हणजे कोण, तर श्रीकृष्ण. त्या कालिया नागाच्या वर श्रीकृष्ण चढलेला असतो, माहिती आहे ना तुम्हाला. त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण त्या कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो. म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाही. घ्यायची गवळण घ्या.
लांबनाखाली हलवतो काळा श्यामला दिसला विशाल तो लांबनाखाली हलवतो काळा दिसला विशाल तो लांबना खाली हलवतो काळा श्यामला